नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज 6 मे 2026 या दिवशी एनटीएच्या लेटेस्ट अपडेटनुसार आपल्या सर्वांना ऑफिशियल आन्सर की च्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन आलेलं आहे। वास्तविक पाहता दरवर्षीच्या तुलनेमध्ये एनटीए किंवा नॅशनल टेस्टिंग एजन्सी यावर्षी जरा जास्त अपडेटेड झालेलं दिसतंय। बऱ्यापैकी ऑफिशियल आन्सर की एवढ्या लवकर येत नाही। खरं तर हे आन्सर की जी आहे ती खूप वेळा आपण कोचिंग क्लासेसच्या आन्सर की वरून आपले मार्क्स चेक करत असतो, परंतु खूप सारे वेळा अगदी 15-20 दिवसानंतर एनटीए आपली ऑफिशियल आन्सर की देत असते। परंतु यावर्षी मात्र अगदी 2 ते 3 दिवसामध्ये प्रोव्हिजनल आन्सर कीज ऑफ नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट यूजी 2026 3 मे 2026 ला झालेल्याची आन्सर की जी आहे ती आन्सर की एनटीएच्या वेबसाईटवरती अपलोड झालेली आहे आणि ती आन्सर की पाहून आपण सर्वजण मार्क्स आपले काढायचे आहेत। म्हणजे आपल्याला रिझल्टची काय आवश्यकता राहिली का बघा। आता सर्वांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जो काही आपला पेपर लिहिल्यानंतर टिक मार्क करून आणलेला असणार आहे। आता आजपर्यंत आपण आन्सर की जी पाठवत होतो ती कुठल्या तरी एका म्हणजे कोचिंग क्लासेसची होती, त्याच्यावरती विसंबून आपण आपला स्कोर काढला होता। पण आज मात्र आपल्याला एनटीएची ऑफिशियल आन्सर की आलेली आहे, त्याच्यामध्ये पुढे प्रोव्हिजनल लिहिलंय। इथून पुढे लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट प्रोव्हिजनल असेल म्हणजे प्रोव्हिजनल म्हणजे टेंटेटिव्ह किंवा ऑफिशियल प्रोव्हिजनल, कारण त्याच्या प्रोव्हिजनलचा अर्थ असा असतो की इट इज सब्जेक्ट टू चेंज, म्हणजे एखाद्या वेळेस याच्यावर ऑप्शन आले, ऑब्जेक्शन आलं किंबहुना काही गोष्टी झाल्या तर ते बदलू शकतं असं त्याचा अर्थ आहे। संपूर्ण जे काही सेट आहेत त्या सेटचा आन्सर की आपल्यासोबत पब्लिश केलेली आहे। जे काही कोड नंबर 12, 13, 14, 11 सर्व प्रकारच्या आन्सर कीज आपल्याला एनटीएने प्रोव्हाइड केलेले आहे। त्यानुसार तुम्ही सर्वजण स्कोर आपला डाउनलोड करून घेऊ शकता। त्यानंतर पुढे आणखी एक गोष्ट सांगणार आहे की यानंतर अगदी थोड्याच वेळामध्ये रिझल्ट आपल्याला 1 महिन्याच्या आत लागेल असं मला वाटतंय। म्हणजे दरम्यान 3 जूनच्या अगोदरच रिझल्ट लागेल हे लक्षात ठेवा। दुसरा महत्वाचा मुद्दा, या आन्सर की नंतर पुढची एनटीएची भूमिका काय असणार आहे तर एक तर तुमची जी ऑफिशियल आन्सर कीच्या नंतर तुम्हाला रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस एक येणार आहेत। रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस म्हणजे काय ते तुम्हाला साध्या भाषेमध्ये मी सांगतो। एक तर तुम्ही ओएमआर शीट जी दिलेली आहे ते ओएमआर शीट वरती बबलिंग केलेलं आहे। बबलिंग म्हणजे गोल असं भरीव टिंब दिलेलं आहे। हे बबलिंग केलेल्या ठिकाणी तुम्ही तेच कॉम्प्युटरनं रीड केलंय का या संदर्भात, म्हणजे काय रीड केलंय। तुम्ही जर समजा छोटा टिकला दिलेला असेल तर ते कॉम्प्युटरनं जर रीड केला नसेल तर तुम्हाला त्याचा मार्क्स मिळणार नाही हे लक्षात ठेवा। म्हणजे आता इथून पुढे एनटीएची ऍक्शन काय असणार आहे, एक तर ऑफिशियल जे काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला तुमची स्वतःचा तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड हे टाकून कॅप्चा टाकून तुम्हाला तुमची ऑफिस जे तुम्ही ओएमआर शीट जे एनटीए कडे जमा केले ती ओएमआर शीट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करता येणार आहे। त्याची प्रिंट काढा आणि हे आन्सर की काढा। म्हणजे आता सध्याच्या मितीला तुम्हाला ह्या आन्सर ऑफिशियल आन्सर की नुसार तुमचा स्कोर काढता येईल। परत जर समजा टिक करायचं राहिलेलं असेल म्हणजे तुम्ही तिथे काय लिहिलं हे मला माहित नाहीये अशी कंडिशन असेल तर अगदी 2-5 दिवसामध्ये तुमची ओएमआर शीट तुमच्या एकतर ईमेल आयडी वरती मेल आयडी वरती तरी येणार आहे किंबहुना वेबसाईट वरती सुद्धा तुमची जी काही ओएमआर शीट आहे ती तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे ओएमआर शीट तुम्हाला मिळाली, ऑफिशियल आन्सर की तुम्हाला मिळाली आणि त्यानंतर तुमचं रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस कॉम्प्युटरनं जे रीड केलेलं आहे म्हणजे तुमची ओएमआर शीट कॉम्प्युटरनं रीड केली आणि तुम्ही कशाला रिस्पॉन्स दिलाय त्याची पण तुम्हाला रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस येणार आहेत। म्हणजे एवढी पारदर्शकता कधीही कुठल्या गोष्टीमध्ये नसते। त्यामुळं तुमची ऑफिशियल आन्सर की आली, तुमचं ओएमआर शीट आलं आणि तुम्ही जे काही ओएमआर शीट वरती बबलिंग केले त्याचे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत। त्याची प्रिंट काढून तुम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करू शकता। तसं तुमचं जे काही स्कोर कार्ड आहे ते येणार आहे। म्हणजे स्कोर कार्ड येण्याची फक्त औपचारिकता बाकी राहते, बाकी सर्व स्कोर आपल्याला आपल्या हातात आलेला असतो। आता विषय राहतो तो म्हणजे कोणता तर तुम्हाला ऑल इंडिया रँक किती आहे म्हणजे तुमचा देशातला कितवा नंबर आहे हे तुम्हाला माहित होणं गरजेचं असतं आणि ह्यावरतीच तुमचं ऍडमिशन असतं।
वास्तविक पाहता तुम्हाला स्कोअर किती झाला हा इम्पॉर्टंट थिंग आहेच आहे, परंतु स्कोअरच्याही पलीकडे जाऊन तुमचा देशातला कितवा नंबर आहे म्हणजे ऑल इंडिया रँक तुम्हाला कितवा आहे हे माहिती होणं गरजेचं असतं. आणि ते तुम्हाला फक्त स्कोअर कार्ड आल्याशिवाय होणार नाही. आणि स्कोअर कार्ड आल्यानंतर तुमचा प्रत्येक म्हणजे याच्यामध्ये असणारं पर्सेंटाईल आणि तुमचा ऑल इंडिया रँक म्हणजे देशातला तुमचा क्रमांक येणार आहे. आणि त्यानंतर पुढे तुमचं काउन्सिलिंग म्हणजे रिझल्ट लागेल. आता रिझल्ट लागण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे. बघा, परीक्षा झाल्यानंतर 3 दिवसातच तुम्हाला संपूर्ण रिझल्ट आल्यासारखं आहे. आता रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस एक येणार आहे, आणखी OMR सीट येणार आहे, आणि शेवटी ज्या दिवशी रिझल्ट आहे त्या दिवशी तुमचं जे काही स्कोअर कार्ड आहे ते तुमचं स्कोअर कार्ड येणार. म्हणजेच याचा अर्थ असा की तुमचं स्कोअर कार्ड आता तयार झाल्यात जमेल. फक्त ऑल इंडिया रँक आल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षात काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होणार आहे. एकंदरीत यावर्षी सर्वसाधारणपणे लोकांना NTA खूप आश्चर्यचकित केलेलं आहे. प्रक्रिया खूप छान पद्धतीने राबवले. पेपर सोपा किंवा अवघड हा प्रश्न नसतो, हा प्रत्यक्षात इंटरनल गोष्ट आहे. जो काही बऱ्याच वेळा क्वेश्चन पेपर्स वगैरे बऱ्याचशा काही सिस्टम कडून मागून घेतले असतात, त्याच्यानुसार रॅन्डमली क्वेश्चन पेपर बनवलेले असतात. त्यामुळे पेपर सोपा किंवा अवघड हा विषय वेगळा आहे, परंतु जो कंडक्ट करण्याची पद्धती आणि तुम्हाला देण्याची सिस्टम ही NTA खूप छान पद्धतीने राबवलेली आहे. त्याबद्दल पहिल्यांदा NTAचं आपण या निमित्तानं अभिनंदन करूया. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा असा राहील की आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट UG 2026च्या प्रवेश प्रक्रियेच्या पूर्वी आपल्याला संपूर्ण प्रक्रिया म्हणजे कशी असते या संदर्भातली माहिती घेणं गरजेचं असतं. आणि ते घेण्यासाठी आपण सर्वांसाठी सर्वात टॉपमोस्ट असं एक हँडबुक फॉर मेडिकल ऍडमिशन गायडन्स याच्यासाठीच एक हँडबुक आम्ही बनवलेलं आहे. या हँडबुकमध्ये सर्व प्रकारची माहिती तुम्हाला एकत्रितरित्या मिळणार आहे. यामध्ये सर्व प्रकारचे बघायला गेलं तर सर्व डॉक्युमेंटची यादी, प्रत्येक कॅटेगरीला कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे याची यादी आपल्याला दिली आहे. याच्यामध्ये सर्व SC ST EWS हिली एरिया PWD ऑर्फन रिक्वायर्ड जे काही तुमच्या स्कॉलरशिपसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत, डिफेन्स 1, 2, 3 MKB EWS सारख्या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत. त्याचबरोबर जनरल विद्यार्थ्यांसाठी डॉक्युमेंटची यादी या बुकमध्ये आम्ही पब्लिश केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवरती सर्व प्रकारच्या कॅटेगरी वाईज तुमचं रिझर्वेशन किती आहे आणि सर्व प्रक्रियेमधील काही इम्पॉर्टंट काही कोट आम्ही दिलेले आहेत. ते जवळपास एक 3-4 पानामध्ये हे प्रक्रियेच्या संदर्भात हे वाचलं तर सर्व समजावून सांगण्याची गोष्ट येणार आहे. त्यानंतर कट ऑफ आम्ही पुढे सादर केले आहेत. त्या कट ऑफ मध्ये MBBSचं गव्हर्नमेंटचे असणारे सर्व 42 कॉलेजचा कट ऑफ, त्यानंतर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट ज्याला तुम्ही म्हणता असे MBBS कॉलेजचा सर्व कट ऑफ, एम्सचा कट ऑफ, जिपमर AFMC बद्दल डिटेल माहिती, जिपमर बद्दल डिटेल्स माहिती, डीम्ड कॉलेजेसचा राऊंड 1, 2, 3 चा सर्व कट ऑफ, कर्नाटका प्रायव्हेट MBBSचा ओपन स्टेटचा कट ऑफ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळा या सर्वाचा MBBSचा ओपन स्टेटचा कट ऑफ, तिन्ही राऊंडचा डिटेल्स आणि त्याची फी स्ट्रक्चर आम्ही या ठिकाणी यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. त्याचबरोबर पुढे जो येणार आहे तो म्हणजे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज म्हणजे BDSचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ सर्व प्रकारच्या 5 कॉलेजचा, नंतर 25 कॉलेज जे काही डेंटल आहेत ते सर्व त्याचा कट ऑफ, परत त्यानंतर त्याचा डीम्ड कॉलेजेस जे आहेत महाराष्ट्रामध्ये डीम्ड BDSचा कट ऑफ, त्यानंतर गव्हर्नमेंट BMS चा आणि प्रायव्हेट BMS चा आणि डीम्ड BMS चा कट ऑफ, BVSCचा कट ऑफ, त्यानंतर BVSCच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातली डिटेल्स माहिती, त्यानंतर सर्व BHMS कॉलेजची यादी, BPTH कॉलेजची यादी आणि स्टॅटिस्टिकल डाटा ऑफ हेल्थ सायन्सेसचा कोर्सेस संदर्भातला सर्व, आणि सर्वात शेवटी आम्ही तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म, फिटनेस सर्टिफिकेट त्याला अनेक जर H म्हणतो, त्यानंतर अनेक जर J म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म, अनेक जर C म्हणजे ज्यांचं वोटिंग कार्ड मध्ये नाव नाही अशासाठी लागतं, कॅरेक्टर सर्टिफिकेटचा नमुना, डिफेन्स 1, 2, 3 यासाठीचा लागणारे डॉक्युमेंटचा नमुना, हे सर्व आम्ही या बुकमध्ये दिलेलं आहे. हे सर्व तुम्हाला हँडबुक निश्चित उपयोगाला येऊ शकतं. याच्यामध्ये SML सुद्धा दिलेला आहे, तुमचा प्रत्येक कॉलेजचं नाव, त्याचबरोबर त्याचा कोड, त्यांची स्थापना कधी झाली, त्या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा आहे का, त्याची फी स्ट्रक्चर किती आहे, या संदर्भातल्या सर्व गोष्टी, आणि कॅटेगरी वाईज राऊंड 1, 2, 3 स्टेपची, त्याचबरोबर सर्व कॅटेगरी OBC SC ST NT 1, 2, 3, त्याचबरोबर VJ SC BC ओपन EWS, त्याचबरोबर डिफेन्स MKB
हिली एरिया सर्वांचा कट ऑफ आपण एकत्रितरित्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा हँडबुक तुम्हाला 100% उपयोगी येणार आहे. हे तुम्हाला पोस्टेज सहित 450 रुपये आम्ही देणार आहे. कदाचित ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे ते विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. आजच्या या निमित्तानं आपल्या सर्वांना मी सांगण्यासाठी आलोय किंवा MTA ने खूप अलर्टनेस दाखवलेला आणि आपल्याला लवकरात लवकर यावर्षी ऑफिशियल आन्सर की वेबसाईटवरती रिलीज केले. ती आन्सर की मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट करतो. ते तुम्ही डाउनलोड करा आणि तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करा. धन्यवाद मित्रांनो. आणि फ्युचर डॉक्टर्सने तुमच्या सर्वात महत्वाच्या आयुष्याच्या टप्प्यावरती असणाऱ्या या काउन्सिलिंगच्या प्रक्रियेमधील आमचा हा करिअर मेकिंग गायडन्सचा हा जो चॅनल आहे तो निश्चित एक मैलाचा दगड बनावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.